नमस्कार. आज आपण एका अतिशय वेगळ्या आणि रंजक पद्धतीने भारतीय सार्वजनिक धोरण आणि प्रशासनाचं विश्लेषण करणार आहोत. कसं? तर एका रॅपिड फायर प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून. प्रशासकीय व्यवस्था आणि धोरणांची अचूक माहिती असणं किती गरजेचं आहे हे आपल्याला यातून समजेल. तर मग जास्त वेळ न दवडता थेट सुरू करूया. आता एक गोष्ट लक्षात घ्या. आपण जे प्रश्न पाहणार आहोत ते काही असेच कोणीही तयार केलेले साधेसुधे प्रश्न नाहीत. हे प्रश्न थेट अत्यंत प्रतिष्ठित अशा राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेतून घेतले आहेत. म्हणजेच इथं आपल्या ज्ञानाची जी कसोटी लागणार आहे तिचा दर्जा सर्वोच्च असणार आहे. हे प्रश्न खऱ्या अर्थानं धोरणात्मक निर्णयांची आणि प्रशासकीय ज्ञानाची खोली तपासतात. विभाग पहिला, ऊर्जा क्षेत्र. तर पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. भारतातील सार्वजनिक स्वरूपाच्या कोणत्या कंपन्या वीज निर्मिती करतात? आता हा प्रश्न वरवर बघायला अगदी साधा वाटतो नाही का, पण प्रत्यक्षात तो आपल्या देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी जबाबदार असणाऱ्या मुख्य स्तंभांची ओळख करून देतो. इथं आपल्याला 4 पर्याय दिले आहेत. पहिला, राष्ट्रीय जलविद्युत शक्ती महामंडळ. दुसरा, परमाणु शक्ती महामंडळ. तिसरा, राष्ट्रीय उष्णता शक्ती महामंडळ. आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व. थोडा विचार करा बरं, यातलं अचूक उत्तर काय असू शकेल? अगदी बरोबर, याचं अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व. आणि यातून एक खूप महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट होतो, तो म्हणजे भारताची वीज निर्मिती ही केवळ एकाच प्रकारच्या ऊर्जेवर अवलंबून नाहीये. जलविद्युत, अणुऊर्जा आणि औष्णिक ऊर्जा या तिन्ही क्षेत्रांतील सार्वजनिक कंपन्या आपल्या राष्ट्रीय पॉवर ग्रीडमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देतात. थोडक्यात सांगायचं तर हे देशाच्या ऊर्जा वितरणाचं एक अतिशय मजबूत आणि व्यापक जाळं आहे. आता सध्याच्या ऊर्जेविषयी बोललोच आहोत, तर भविष्याकडेही एक नजर टाकूया. पुढचा प्रश्न असा आहे की वर्ष 2022 पर्यंत नूतनीकरण करण्यायोग्य म्हणजेच रिन्युएबल ऊर्जा उत्पादनाचे प्रस्तावित लक्ष्य काय ठेवण्यात आले होते? शाश्वत विकासाचा विचार करता हा प्रश्न खरोखरच खूप महत्त्वाचा आहे. यासाठी जे गिगावॅटचे पर्याय दिले आहेत ते बघूया. 100 गिगावॅट, 50 गिगावॅट, 175 गिगावॅट की 225 गिगावॅट. यातील प्रत्येक आकडा देशाच्या हरित ऊर्जा धोरणाची महत्त्वाकांक्षा दाखवून देतो. आणि याचं योग्य उत्तर आहे 175 गिगावॅट. 2022 सालासाठी भारताने हे 175 गिगावॅट नूतनीकरण करण्यायोग्य ऊर्जा निर्मितीचं अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि प्रस्तावित लक्ष्य समोर ठेवलं होतं. हवामान बदलाच्या या जागतिक लढ्यात भारताची मजबूत भूमिका आणि पर्यावरणपूरक ऊर्जेप्रती असलेली आपली कटिबद्धता यातून दिसून येते. चला, आता आपण एका ऐतिहासिक आणि अतिशय प्रभावी अशा धोरणात्मक प्रश्नाकडे वळूया. प्रश्न असा आहे की एप्रिल 2005 मध्ये सुरू करण्यात आलेल्या राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेचे म्हणजेच RGGVY या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? ग्रामीण भारताच्या विकासासाठी आखल्या गेलेल्या या योजनेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. बाकीचे चुकीचे पर्याय बाजूला ठेवूया आणि थेट मुख्य उद्दिष्टावरच लक्ष केंद्रित करूया. या योजनेचं सर्वांत प्रमुख आणि यशस्वी उद्दिष्ट होतं सर्व ग्रामीण घरांना वीज उपलब्ध करून देणे. या योजनेने खऱ्या अर्थाने ग्रामीण भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये एक क्रांती आणली आणि तळागाळातील लोकांपर्यंत विकासाचा प्रकाश पोहोचवला. विभाग दुसरा, शहरी पायाभूत सुविधा आणि विकास. आता शहरी विकासाचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा हा पुढचा प्रश्न खूपच प्रासंगिक ठरतो. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ज्याला आपण सगळे SRA या नावाने जास्त ओळखतो, त्याची स्थापना नेमकी कोणत्या वर्षी झाली? वाढत्या शहरीकरणाचा सामना करताना हे प्राधिकरण खूप कळीची भूमिका बजावतं. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1995. साल 1995 मध्ये या महत्त्वपूर्ण नागरी विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. शहरी झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं जीवनमान सुधारावं आणि त्यांना पक्की घरं मिळावीत, हा यामागचा प्रमुख हेतू राहिला आहे. केवळ झोपडपट्टी पुनर्वसनच नाही, तर शहरांच्या सर्वंकष विकासासाठी आणखी एक प्रश्न बघूया. शहर सुधारणा, शहर नूतनीकरण आणि शहर विस्तार हे 3 अत्यंत महत्त्वाचे संरचनात्मक घटक कोणत्या राष्ट्रीय योजनेचा भाग आहेत? आणि याचं अगदी बरोबर उत्तर आहे स्मार्ट सिटीज अभियान. शहर सुधारणा, नूतनीकरण आणि विस्तार या तिन्ही प्रमुख धोरणात्मक संकल्पनांना एकत्र गुंफून भारतीय शहरांना अधिक राहण्यायोग्य, तंत्रज्ञान सक्षम आणि प्रगत बनवण्यासाठी राबवली जाणारी ही एक
अत्यंत व्यापक आणि सर्वसमावेशक योजना आहे. विभाग तिसरा, राष्ट्रीय कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल पायाभूत सुविधा. प्रशासनातील ई-गव्हर्नन्सच्या सुरुवातीच्या प्रयत्नांची माहिती तपासणारा हा प्रश्न बघा. ज्ञानदूत इंटरनेट सेवा ही नाविन्यपूर्ण संकल्पना नेमक्या कोणत्या राज्यात पहिल्यांदा सुरू करण्यात आली होती? तुम्हाला आठवतंय का काही? याचं योग्य उत्तर मध्य प्रदेश हे आहे. मध्य प्रदेश राज्यानं ई-गव्हर्नन्स आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या क्षेत्रात या प्रादेशिक उपक्रमाची सुरुवात केली होती. प्रशासकीय सेवा थेट लोकांपर्यंत पोहोचवणं हा यामागचा मुख्य उद्देश होता. याच संदर्भात राष्ट्रीय संप्रेषण धोरण 2018 मध्ये 2022 पर्यंत साध्य करायच्या उद्दिष्टांवर एक महत्त्वाचा प्रश्न या प्रश्नपत्रिकेत आहे. या धोरणाची मुख्य आणि अचूक उद्दिष्टे म्हणजे देशातील नागरिकांचं डिजिटल सबलीकरण करणे, सर्वांना ब्रॉडबँड सेवेचा पुरवठा सुनिश्चित करणे आणि जागतिक मूल्य साखळीत भारताचे योगदान वाढवणे. या सर्व समावेशक उद्दिष्टांमधून देशाच्या डिजिटल भविष्याची स्पष्ट दिशा आपल्याला पाहायला मिळते. विभाग चौथा, सामाजिक कल्याण योजना. आता हा पुढचा प्रश्न थोडासा गुंतागुंतीचा आणि विश्लेषणात्मक आहे. स्वजलधारा या ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रमाविषयी काही विधानं दिली आहेत आणि त्यापैकी कोणती विधाने अचूक आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. अशा प्रकारचे प्रश्न खऱ्या अर्थाने तुमची योजनांची सखोल समज तपासतात. या योजनेचं मूळ आणि कार्यपद्धती पाहिल्यास आपल्या लक्षात येतं की विधान अ सांगतं की याची सुरुवात ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून झाली, जे पूर्णपणे बरोबर आहे. आणि विधान ब स्पष्ट करतं की याचं मुख्य उद्दिष्ट विकेंद्रित आणि समुदाय व्यवस्थापित पाणीपुरवठा प्रणाली निर्माण करणं हे आहे. ही दोन्ही विधानं या कार्यक्रमाचं मूळ स्वरूप अगदी अचूकपणे मांडतात. आणि आता आपण आलो आहोत आजच्या या स्पष्टीकरणाच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT या क्रांतिकारी योजनेबाबत कोणती विधाने सत्य आहेत? तुम्हाला माहीतच असेल, या एका योजनेने देशाच्या प्रशासकीय वितरणात अक्षरशः आमूलाग्र बदल घडून आणला आहे. इथे दिलेली सर्व विधाने पूर्णपणे सत्य आहेत. 1 जानेवारी 2013 रोजी या योजनेची सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यात ती 20 जिल्ह्यांमध्ये राबवली गेली आणि तिचं सर्वात मोठं उद्दिष्ट म्हणजे लाभ थेट अपेक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, मध्यस्थांमुळे होणारा भ्रष्टाचार कमी करणं आणि खर्चावर नियंत्रण ठेवणं. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अशा प्रकारच्या मूलभूत आणि तथ्याधारित माहितीवर प्रभुत्व मिळवणं हीच भारतीय प्रशासनाचं आणि सार्वजनिक धोरणांचं भविष्य समजून घेण्याची खरी गुरुकिल्ली आहे. या सर्व धोरणांचा आपल्या देशाच्या जडणघडणीवर किती सखोल परिणाम होतो, नाही का? याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजचं हे माहिती सत्र आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू. धन्यवाद.